श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर आज आपण परत आलेलो आहो वेतियाच्या खाडीवर. समुद्र आहे, समुद्राच्या बाजूला खाडी आहे आणि त्या खाडीवर आपण आलेलो आहे. समर्थ होडीवर उभी आहे, जुनी होडी आहे, त्या होडीवर उभी आहे. आणि आता आज आपण पकडणार आहोत मासे, खाडीतले मासे. तर वितुल पुढे चाललाय, वितुल आलाय आमच्या बरोबर. वितुल पुढे गेलाय आणि खूप अशी भरती आहे, अजून सुकती लागलेली नाही. पाणी सुकत नाही बोलतात. बघा केवढं पाणी लागलंय त्याला. एवढ्या पाण्यातनं म्हणजे पूल पुरा बुडालेला आहे तो. एवढ्या पाण्यातनं तो मासे पकडायला चाललाय. आपण काय पुढे नाही जाणार आहे. बघूया, जर पाणी थोडं अजून कमी झालं सुकतीचं तरच आपण पुढे जाणार आहे. नाही तर आपण पुढे जायचं नाही, रिक्स नाही घ्यायचे. तो पुरा बुडत म्हणजे पोहत पोहत चाललेला आहे. पाणी सुकलं तरच बघायचंय आणि आतमध्ये जायचंय. आणि आज आपण पकडणार आहे मासे, खाडीतले मासे. बघा इथेच खोल पाणी होतं तेवढ्याच भागात. कारण इकडनं पाण्याचा लोड खूप जोरात प्रवाह जोरात असल्यामुळे इकडे खूप मोठा खड्डा पडतो आणि पुढे त्याला पुरा तो पुळणीवर चाललेला आहे. पुळणीवरनं तो डायरेक्ट खाडीत जाणार आहे. तोपर्यंत आपण सुंदर दृश्य बघूया समुद्र किनाऱ्याचं. कांड सोडवतोय तो. सर्व धुकं पसरलेलं आहे पुढे. सोडवतोय कांड आणि आता तो मासे पकडण्यासाठी कांड सोडायला सुरुवात केली. छातीला कार्ड बांधलेलं आहे. कार्ड म्हणजे जसं थर्माकोल किंवा काय असतं, तर किती भरती आली, किती पाणी आलं तरी आपण बुडू शकत नाही, त्यासाठी बांधलेलं असं ते कार्ड आहे. ते छातीला बांधलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी ती कांड सोडलेले आहेत. मधोमध गेलेला आहे बघा, एकदम 70 कापीचे. इथे खूप खोल पाण्यात आहे तो उभा आणि तिथेच खूप मोठे असे मासे असतात. लहान मासे नसतात, मोठमोठे 1-2 जरी मासे जरी तिथे भेटले तरी आपल्या कोरड्याचं होतं. कोरड्याचं म्हणजे आपल्या आजच्या जेवणाचं म्हणजे साराचं होतं. आणि खूप मजा येते ते सार खायला. ताजे मासे, फक्त हळद, मीठ, मसाला आणि तेल जरी टाकलं तरी त्याची चव खूप भारी असते. वाटप लावायची गरज नाही पडत. विदाउट वाटपाचं सार खायला पण खूप मजा येते. फक्त मसाल्याचं, मच्छी टाकलेली सोडलेली सारामध्ये खूप मस्त वाटतं खायला ते. आपण वितुल दिसतोय बघा लांब आपल्याला, खूप लांब आहे तो, आतमध्ये एकदम समुद्रात. तिथे तो मासे पकडतो.
करतोय कांडळणी. आता आम्ही चाललोय समुद्रामध्ये. खूप लोक आलेली आहे. इकडनं पाणी थोडं कमी आहे, लोक नाही. चाललोय आतमध्ये. पुढे पुरं पाणी आटलेलं आहे. लांबून दिसत असेल पाणी पुढे आटलेलं आहे. पुढे जाऊन व्हिडिओ करूया. 2 तास झाले आपण थांबलेलो आहे वर आणि खूप पाणी आटलंय. म्हणजे ढोपरभर पण मधोमध पाणी नाही. आता मगाशी खूप असं पाणी होतं. 2 तास आम्ही किनाऱ्यावर बसून होतो आणि आता जसे सगळी लोक गावातली माशी पकडण्यासाठी आलेत भोग्या कांडळ घेऊन, तसे आम्ही पण पाण्यात उतरलो. अंदाज घेतला पाण्याचा आणि मग त्यांच्या पाठोपाठ आम्ही पाण्यात उतरलो. आता आम्ही पाण्याच्या एकदम मधोमध आलेलो आहे बघा. थोड्या मगाशी आम्ही बसून अगोदर अंदाज घेऊन शिवल्या सुद्धा काढल्या पाण्यात बसून. आता आपल्याला बघायचं तिथे बारीक खेकडे पाण्याच्या मधोमध आलेले आहेत. ते कसे पळत आहेत ते बघूया आपण. बघा हे मधला भाग पुरा सुकलेला आहे बघा. तो पाण्यात बसलाय म्हणजे ती सर्व वाळू दिसते आपल्याला लांबून. आणि आपण आता मधोमध आलेलो आहे, एकदम खाडीच्या मधोमध आलेलो आहे आणि चारी साईडनी पाणी आपल्या. आपण पुऱ्या मधल्या भागात आलेलो आहे. कारण मी इथे शिवल्या शोधत होतो. शिवल्या शोधलं तर बघितलं तर आपल्याला त्या कुर्ल्या बघायच्यात. बारीक कुर्ल्या आहेत आणि मस्त पळत आहेत बघा. त्या दाखवतो. थांब समर्थ, पुढे नको जाऊ. समर्थ सगळं असते तुम्हाला. बारीक आहे, एकदम बारीक आहे. खूप अशा आहेत बघा. खूप बारीक कुर्ल्या आहेत त्या खाडीतल्या. ही पिल्लं आहेत आणि हीच मोठी झाल्यावर आपल्याला ती भेटतात. खूप असे आहेत, खूप म्हणजे कमी नाही. दिसत असतील तुम्हाला. खूप पिल्लं सोडलेली आहेत. पटकन वाळूमध्ये रुततायत ती. जसे आपण पुढे पुढे जातो तसे ते आतमध्ये जातात, पळत आहेत. थांब, जाऊ नको. भूषण काय मासे काय नाही भेटला. आता सोडवत बसावं लागेल. बस मधोमध बघा बारीक बारीक पिल्लं घातलेली आहे कुर्ल्यांनी खेकड्यांनी बघा कसे. खूप सायरच्या सायर आहे बघा. खूप सायर आहे, खूप मोठी सायर आहे कुर्ल्यांची. हा एन्जॉय एन्जॉय. कुर्ल्या बघ एवढ्या आहेत, बारक्या बारक्या. होय होय आहे की नाही कोरड. हा हा कांडळ आहे की हो गया. 2 कांडळ आहेत बघा. हे बोयर आहेत, शेंगटे आहेत. अरे बापरे, हे बघा शेंगटी माशी आहेत आपल्या ह्याच्यात.
5-6 शेंगटे मासे धरले त्याने. दुसरं काय नाही, खाली शेंगटाच आहे सर्व. बोयर पण आहेत, पाठी पण मासे आहेत बघा. झापडी आपली ताट भरलेली आहे बोयरांनी. चला आता आपल्याला घरी जायचंय. मस्त मासे भेटलेले आहेत खोल पाण्यामध्ये समुद्रात. भूषण भाऊ चाललो आम्ही. हे चल. शिंका नंतर पडले वाटतं. स्वप्नील आणि हा आहे घाऱ्या. काय बघितले नाही, वाजले असतील 2-3 तास झाले. अशी खाडीत खोल पाण्यात जाऊन रिस्क देऊन मासे पकडण्याची धमाल वेगळीच असते. आणि हे सगळ्यांचं काम नसतं. जो जिगरबाज डेअरिंगबाज असतो तोच खोल पाण्यात जाऊन असे मासे धरू शकतो. सर्वांचं काम नाहीये ते. आणि हेच मासे आता जर मीठ मसाला आणि तेल करून सार जर बनवलं, विदाउट वाटप जरी केलं तरी खूप असं आपण जेवू शकतो त्याच्यावर. धमाल येते. फक्त विदाउट वाटप न वापरता फक्त मसाल्यातलं ताज्या मच्छीचं सार जेवण. चला तर मग आपण आता वर जायचंय. इथे थोडं खोल पाणी आहे. ह्या भागात खोल आहे कारण इकडनंच वाहनी जाते. जे नदीत जे पाणी वाहते कमरेभर पाणी येते बघा. जा. डुबतो काय? कमरे एवढं पाणी येते आपल्याला. कमरेच्या वर आहे, पोटावर आलेलं आहे माझ्या पाणी. आणि समर्थला आपण खेचून वर नेलेलं आहे. आता पाय लाव, राहू बा. चल आता. मासे काढतोय तो आता बाहेर. हा बस झाले. मला बस झाले. तू नाही. आम्हाला तिघांना काय, मी नाही खात. हेच दोघं खातात. ते जाम चांगली असते बाबू मासा तो. हा बोयर. आणि त्याला काय बोलतात? भानोशी. ही भानोशी खायला खूप मस्त मजा येते बोलतात. बघा चांगली मोठी भानोशी भेटलेली आहे भावाला. आणि हा मोठा बोयर. बस झाले आम्हाला जास्त नको. कारण मी काय मासे वगैरे खात नाही. हाच खाणार. आणि संगीता खाणार. आणि आमची डॉली. चल बाबू चल मासे. कागदात घे. हा ह्याच्यात घे. योगा पिशवीत टाक. ही पिशवी घे. पिशवीत भरतोय समर्थ मासे. आजचं कोरड्याचं झालं आपल्या. आपल्या इथे कोरड्याचं बोललं जातं. एवढे मासे जर भेटले किंवा हे बारके 2 जरी भेटले तरी ते कोरड्याचे मासे होतात. म्हणजे एका टायमाचं आपलं भागतं. सार होतं. मधल्या बोटी आहेत त्या तळल्या जाणार. आणि खूप अशी आपण आज धमाल करणार. चला तर मग आता जायचं आपल्याला घरी. भाऊ काय ठीक ना. तर मित्रांनो आता आपण शिवल्या काढल्या आहेत. म्हणजे मुळे काढलेले आहेत. आणि पाण्यातून आता वर आलोय. मासे पकडलेले आहेत आपल्या भावानी वितुलनी. आणि ते घरी नेऊन आता आपण सार बनवणार. आणि त्याचं मस्तपैकी कालवण करून आणि 2-3 मधल्या बोट्या तळून खाणार आहे. खूप अशी धमाल केलेली आम्ही पाण्यामध्ये. आणि एन्जॉय आला. खूप एन्जॉय आला. समर्थनी पण एन्जॉय केला. वितुलनी पण मस्त मासे पकडले. तर आता आपण घरी चाललोय. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग श्री स्वामी समर्थ.